स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना जय आदिवासी. आशा करतो मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये चांगले असतील, खुश असतील. मी पण मित्रांनो एकदम खुश आहे. तर चला मित्रांनो, आपल्याला आहे ना झाडांना पाणी मारून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी टाकीतून पाणी उपसून मोटरने उपसायचं आहे पाणी. आधी मोटर दाखवतो. बघा मोटर इथं मोटर ठेवून दिलेली आहे. हे बघा, ही आपली मोटर आहे. बाहेर घेऊन जाऊ. हे बघा मित्रांनो, नवीच आणलेली. 1-2 दिवस झालेत फक्त हिला. सिल्वर कंपनीची मोटर आहे मित्रांनो. तर चला मग बाहेर जाऊ आता, हिला जोडू वगैरे. तर मित्रांनो, आता सगळ्या नळ्या जोडून घेतल्या. हे बघा, हे टोक इकडं टाकलं, नाळे टाकलं मित्रांनो, कारण की तिकडे लावायचं होतं आपल्याला. इटा भिजवायची आहे, पण तिकडं न टाकता आधी म्हणलं झाडांना थोडं पाणी मारून घेऊ, मग ते तिकडं मारूया. बघा, वाट्यावरून त्याच्यासाठी मी नळी घेतली. तिकडेच लावायची होती विटांना भिजवायला, पण मग मी म्हणलं थोडं झाडांना पण पाणी मारून घे. त्याच्यामुळं मग झाडांना पाणी मारू थोडं, मग त्यानंतर आहे ना डबल मग इकडं मारून घेऊ पाणी. त्या बघा तिथं मोटर वगैरे लावलं आहे मी. आता त्याचं बटन वगैरे दाबू, चालू करून घेऊ. हाय का नाही. वाट्यावरून घेतलं आहे म्हटलं, खालून टिकून जर घ्यायला तर मग पुरली नसते, त्याच्यामुळं मग याच्यावरूनच घेतली. तुम्हाला टाकीत पाणी दाखवतो किती आहे. बघा, टाकीमध्ये अर्ध्यापेक्षा थोडी कमी आहे, पण एवढ्या याच्यात होऊन जाईल काम. नळी घेतली मध्ये, बटन दाबून घेऊन व चालू करू आपण. तिकडे जावं लागेल आपल्याला पळत. कसं बुस्टर आपलं घरामध्ये असल्यामुळे आहे ना, इथं जोडावं लागेल. इथून नळी घेऊ व आपलं वायर घेऊ व इथं जोडून घेऊ. हाय का नाही. चला घेऊ मध्ये. अरे ये मध्ये आलं. आता आहे ना जोडून घेतो, 5-10 मिनटं लगेच होईल. चालू करून आलो मित्रांनो बाहेर. हे बघा, पाणी देखील ओढलं आता मोटरेने. तिकडे जाऊ आता, तिकडे पाणी ओढलं चांगलं. ओढलं ना आत्ता येत असेल. हे बघा, आलं पाणी इकडे लगेच. आधी यांना मारून घेऊ, मग तिकडं मारून घेऊ. हाय का नाही. आधी झाडांना चांगलं प्रेशरने चालतं मित्रांनो पाणी. हे बघा, चांगली झाडं मरून चाललेत मित्रांनो, पाणी नाही तर त्यांना. उन्हाळ्याचं ना असंच असतं, टवटवीत लगेच मातीचा वास यायला लागला छान असा. प्रेशर बघा किती चालतो. पाईप लावला इथं. सकाळी देखील आहे ना पाणी व्यवस्थित येतच नाही मित्रांनो. मग मोटर जर लावल्याने व्यवस्थित पाणी येतं प्यायला. याला घेऊ मारून, मग याला मारू. हाय का नाही. 5-10 मिनटामध्ये वरपून जातील झाडं हे. तर मित्रांनो आहे ना, नेमकं बाबाचा फोन आला आपल्याला का घरी बोलवलंय, काहीतरी वस्तू आहे ती घेऊन जाय म्हणे. त्याच्यामुळं मग मम्मीला म्हटलं तू नळी धर म्हटलं 5 मिनटं, तोवर जाऊन येतो म्हटलं मी. हे बघा, रोडने चाललोय. इकडे जर राहतात बाबा, त्याच्यामुळं म्हटलं चला लवकर जाऊ आणि घेऊन येऊ म्हटलं. तर चला जाऊ हळूहळू. कांदे बघा फार काढायला आलेत आता. हे एकदम दिसू राहिले ते एकदम टपोरे कांदे झालेत. आता काढणं चालू आहे. बघा किती काँग्रेस उगले इकडं. बघा, यांना पाणी दिलंय, हे देखील मोठे झालेत. आता काढते ना बहुतेक, थोडे एखाद शेवटचं पाणी असेल बहुतेक त्याला. हे बघा, चांगले कांदे दिसतात वरूनच. आता कांद्याची पात काय खायला नाही भेटले, कांद्याची भाजी ना पातीची भाजी एकच नंबर लागते. कांदे कमी काँग्रेसचं जास्त मोठं दिसू राहिलं. हे मोठं काँग्रेस हे. हे बघा किती मोठेली इकडे जास्तच मोठेली पाते बरं का तिकडल्यापेक्षा. जिथून आलो ना तिथून. हे बघा, ते तिकडे ना ते बाबाचं घर आहे. आपण चाललोयच तिकडं. बघ इकडं पण कांद्याची मधोमध हा बांध आहे.
ते बांधाने चालायचं इकडे वस्ती मित्रांनो. तेव्हा कोणी म्हणाले ही कांद्याची वावर आहे म्हणून, कोणी म्हणलं का काँग्रेसच लावलेले त्याच्यात कांदे देखील आहेत. यावर मोठं काँग्रेस झालं त्याच्यामुळं काही एवढं ओळखू येत नाही. तर मित्रांनो बाबाची धून घेतलं भाजीला आणि निघालो. काही नाही, त्यांनी शेंगा घेण्यासाठी बोलवलं होतं. त्यांनी पाडून ठेवलं. त्या म्हणलं मग घेऊन जाय. मग तेव्हा आलतो. हे बघ हे बांधून एवढं काय ठीक चालता येत नाही, त्याच्यामुळं खाली पण लक्ष द्यावं लागत आहे. छोटाच रोड आहे बघा समोर वस्ती. इथं नांगरून ठेवलंय वावर. तर चला जाऊ हळूहळू घरी मग. तर मित्रांनो मी आता घरी आलो. हे बघा पिशवीमध्ये शेंगा दिल्या बाबांनी, जास्त नाही कालवणापुरत्या दिल्या. आलो घेऊन. म्हणला घरी आलो म्हटलं आता फ्रेश व्हावं, तोंड हातपाय वगैरे धुतो मित्रांनो, कारण की जेवायला आपल्याला संध्याकाळी बराच टाईम होईल. तर आता आवरून घेतो. चला मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे. मी वर आलो फिरायला, सर्व उरकून बिरकून मित्रांनो, कामं बिमं तोंड हातपाय धुतले. म्हटलं आता चला वर आपलं मोकळ्या हवेत फिरावं थोडं. कसं संध्याकाळच्या टायमाला आलं ना वर एकदम भारी वाटतं. बघा इकडं सर्व अंधार पडलाय. लाईटाचे जिकडे लाईट दिसतात ना तिकडे घर आहे मित्रांनो, आमच्या वस्त्या आहे मित्रांनो जवळ आसपास. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आशा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी, सर्वांना शुभ रात्र.